नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन सायलीला म्हणतो त्या प्रियाला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती आपल्या मागे मागे येणारच आणि प्रॉब्लेम क्रिएट करणारच आणि ती तन्वी नाहीये याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणारच. त्यामुळे आपण तिला बांधून तर ठेवू शकत नाही. सायली म्हणते बांधून ठेवू शकत नाही, पण अडकवून तर ठेवू शकतो. तर अर्जुन म्हणतो म्हणजे? तर सायली म्हणते ती जे काही आता नाटक करते ना, चांगुलपणाचं म्हणजे चांगलं वागण्याचा, तिच्यामध्ये जे गुण नाही आहेत ते दाखवण्याचा ती प्रयत्न करते, मग त्यानिमित्ताने आपण तिला अडकवून ठेवू शकतो. म्हणजे बघा ना, ती आतासुद्धा माझ्या मागे मागे येते का हे मी पाहत होते, परंतु ती माझ्या मागे आली नाही. पण आपण बाहेर गेलो तर ती नक्कीच आपल्या मागे येईल. पण ती जे करते त्याच कामामध्ये तिला अडकवून ठेवलं तर, म्हणजे ती आता दाखवते ना की तिला स्वयंपाक वगैरे आवडतोय बनवायला, मग त्यातच तिला गुंतवून ठेवायचं. म्हणजे ती जो खोटेपणाचा डाव टाकते ना, त्या डावामध्येच तिला अडकवायचं आहे. त्या दिवशी ती आपलं चोरून ऐकत असताना आपणही तिच्यासोबत वाद घालून झाला, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पण आता आपण ज्याप्रमाणे घरातील सर्वजण तिच्यासोबत गोड बोलण्याचं, चांगलं वागण्याचं नाटक करत आहेत, त्याप्रमाणे आपणही आता नाटकच करायचं आहे. अर्जुन म्हणतो, बापरे, त्या प्रियासोबत चांगुलपणाचं नाटक करायचंय? अर्जुन म्हणतो, कसं शक्य? सायली म्हणते, म्हणजे एकदमच चांगलं वागायचं असं मी म्हणत नाहीये, परंतु थोडं का होईना जर असं खोटं चांगलं वागण्याचं नाटक करूयात. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे काय? तर आता अर्जुनला सायली तिचा प्लॅन सांगू लागते. आता अर्जुनला हा प्लॅन आवडलेला असतो. तर अर्जुन म्हणतो, खरंच खूप छान प्लॅन आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसतात. तर सायलीने अस्मितासाठी स्पेशल थालीपीठ बनवलेलं असतं आणि म्हणू लागते, अस्मिताताई, आज फक्त स्पेशल तुमच्यासाठी थालीपीठ बनवलं आहे. आता अस्मिता थालीपीठ खाऊन पाहते तर खरंच खूप छान झालेलं असतं. आता अस्मिता सायलीचं कौतुक करत म्हणते, थालीपीठ खावं तर सायलीच्या हातचं, तोंडात टाकल्या टाकल्या विरघळून जातं. हे खायला तर सचिनच हवा होता. आता मात्र सर्वजण शांत होतात. तर प्रतापराव विचारतात, म्हणजे कुठे गेलाय तो? तर अस्मिता म्हणू लागते, तो कामासाठी बाहेर गेला आहे. तर अर्जुन म्हणतो, जे नाहीये त्याचा विचार का करायचा, पुढ्यात जे आहे ते खा ना. आता अर्जुनचं असं बोलणं ऐकून अस्मिताला थोडं वाईट वाटतं. तर प्रतापराव अर्जुनना म्हणतात, अर्जुन, आता अर्जुनच्या लक्षात येतं आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो, अगं तुला थालीपीठ आवडतात ना, मग तू खा, पोटभर खा. असं म्हणत आता अर्जुन अस्मिताशी नीट बोलतो. आता ते पाहून अस्मिता खुश होते. तर त्यानंतर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली, अस्मिताला अजून थालीपीठ वाढ. आता सायली अस्मिताला थालीपीठ वाढत असते. त्याचवेळी अस्मिताला सचिनचा मेसेज आलेला असतो. सचिनने मेसेज केलेला असतो की आज मला अजून थोडे पैसे लागतील, देशील ना? आणि तोच मेसेज आता सायलीने सुद्धा वाचलेला असतो. अस्मिताचं लक्षात येताच अस्मिता मोबाईल बंद करते आणि खाली ठेवते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अश्विन आणि प्रिया त्या ठिकाणी आलेले असतात. प्रतापराव अश्विनना म्हणतात, अश्विन, अरे बस, तू नाश्ता करून घे, कारण एकदा तू हॉस्पिटलमध्ये गेलास की कधी तुला काही खायला मिळेल याचा नियम नाही, त्यापेक्षा तू अगोदरच खाऊन घे. अश्विन म्हणतो, हो, पण मला थोडं बोलायचं होतं. प्रतापराव म्हणतात, बोल ना, काय झालंय? तर अश्विन म्हणतो, तन्वी हरी काही ना काही स्वयंपाक बनवण्याचा विचार करते, परंतु शेवटी ती स्वतःच्या मर्जीने किचनमध्ये जाऊच शकत नाही, कारण तिला तसे नियम घातलेले आहेत. पण आज तिला सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवायचा आहे, तिची सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवण्याची इच्छा आहे. मग आज ती स्वतःच्या मर्जीने किचन घरात जाऊ शकते का? आता सर्वजण शांत होतात. सायली म्हणते, काहीच हरकत नाही. अहो, तसंही अश्विन भाऊजी कटकारस्थान करणाऱ्या मुलीसाठी हे नियम घातले होते, परंतु आता ती जर चांगलं बघत असेल आणि काहीच कटकारस्थान करत नसेल तर काहीच हरकत नाहीये, म्हणून ये ना तिला जेवण. आणि आम्ही कोणीही तिला काहीही बोलणार नाही आहोत. आता सायलीचं हे बोलणं ऐकून अश्विन खुश होतो आणि प्रियाला विचारतो, आता तरी खुश ना? तर प्रिया म्हणते, हो, थँक्यू सो मच अश्विन. आणि सायली, तुला सुद्धा थँक्यू. तर सायली म्हणते, अगं कशासाठी? आणि हो, तुला स्वयंपाक बनवायचा आहे ना, मग आमची कोणाची काहीच हरकत नाही. तर आता अर्जुन अश्विनला म्हणतो, अश्विन, अरे तू डॉक्टर आहेस ना, मग बायकोचं वकील केव्हापासून झालंयस? तर आता सायली म्हणते, अहो, कशाला उगाच वाद घालताय? प्रियाला बनवायचे आहे ना स्वयंपाक, मग बनवून येते. आणि प्रिया, अगं आज रात्रीच का बनवतेस? तू आतापासून सुरुवात केलीस तरी काहीच हरकत नाही. या सगळ्या गोष्टी ताईला मदतीला घे आणि सगळं बनवायला घे. आम्ही तुला कोणीही काही बोलणार नाही. आता सायलीने प्रियाला चांगलं सडकवलेलं असतं. प्रियाचं चांगलं ततपप होतं. प्रिया म्हणते, आता तर सायली म्हणते, हो, काहीच हरकत नाही. आता जरी स्वयंपाकघरात गेलीस आणि विमल त्यांच्या मदतीने स्वयंपाक बनवायला घेतलास तरी सुद्धा आम्ही तुला कोणी काही बोलणार नाही. तर प्रिया नाटक करत म्हणते, परंतु आजचा मेन्यू काय बनवायचं याचं मी ठरवलं
नाहीये ना. आणि तर सायली म्हणते काही हरकत नाही, आज काय बनवायचं आहे हे मी विमलताईंना सांगून जाईन. तू नक्की त्यामुळे कुठे तू तसं गेली बनवायला होतीस? घे. सुमन काकू आणि म्हणतात, आजचा रात्रीचा स्वयंपाक तू जो मेन्यू ठरवलायस ना तसं बनव. काहीच हरकत नाही. आता सायली विमलताईंना आवाज देत किचनमध्ये जाते आणि म्हणते विमलताई मी काय म्हणते का कशासाठी सायली आता विमलताई म्हणतात मला त्यांना जाब विचारायचा होता. मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवी होती. विमलताई आहेतच तुझ्या भावाला मारण्याचा का प्रयत्न केला, स्वतःच्या भावाच्या बाबतीत त्यांनी असं का केलं, असे ते का वागले, त्यांनी माझा जरा सुद्धा विचार केला नाही. तर अर्जुन निघालेले असतात. काय झालं सुमन, तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. अर्जुन आणि शांतच होतात आणि म्हणू लागतात आणि मला सर्वांचा कुठल्याही प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही हे मला कळालं. अर्जुन तिच्या डोळ्यासमोरून निघून जातात. मग सुमन तू काल तिला बाहेर पडताना मला का नाही सांगून गेलीस, तू मला का नाही सांगितलंस की तू नागराज भाऊजींना भेटायला जातेस. तर सुमन काकू म्हणतात वहिनी मी जर तुम्हाला मागावर जायला असतं तर तुम्ही मला जाऊ दिलं असतं का. तर प्रतिमाला काय करावं मला यांना विचारावं लागलं असतं. कल्पनाताई अश्विनला नाश्ता करायला सांगतात. वहिनी मी यांना भेटून आले प्लीज भाऊजींना सांगू नका. मी कोणतीही काय बनवणार सांगितल्याशिवाय राहू शकत नाही आणि म्हणूनच मी सगळं काही तुम्हाला सांगितलं वहिनी. परंतु तुम्ही भाऊजींना नका सांगू. प्रतिमा ते म्हणतात बरं ठीक आहे तुला कळालंय ना मग झालं. परंतु आता असंच अस्मिताला मदत करू दे. तिला सुद्धा तिच्या नवऱ्याची चूक कळू दे. ती चूक लक्षात येऊ दे म्हणजे झालं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन एका शाळेपर्यंत पोहोचलेले असतात. त्या शाळेतील संस्थापकांची आणि मुख्याध्यापिकांची लाटून ठेवलं तरी त्यावेळी अर्जुनने सायलीने सांगितलेलं रजिस्टर वगैरे काम मी नंतर अर्जुनला दाखवतात आणि म्हणू लागतात तुम्ही सांगितल्याप्रमाणे या रजिस्टर मध्ये एक नाव आहे टीना सदाशिव लोखंडे आणि म्हणूनच अर्जुन त्या रजिस्टर पाहतो तर त्यामध्ये टीना सदाशिव लोखंडे हे नाव असतं. वडिलांचं नाव सदाशिव लोखंडे तर आईचं नाव मैनावती लोखंडे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अर्जुन आता शाळेचा शोध घेण्यासाठी निघालेले 5 मुली असतात. भावंडे यामध्ये 5 भावंडे असं लिहिलेलं असतं. तर अर्जुन सायलीला म्हणतो पैशातूनच लोखंडे टेलरिंगचं दुकान चालू केलं. त्यांना 4 नाही तर 5 मुली आहेत. आपण ज्या पुराव्याच्या शोधात होतो तो पुरावा आपल्या हाती मिळाला आहे. तर जवळच्या शाळेत घातलं सरांना म्हणते सर परंतु 2006 पासूनचं रजिस्टर कुठे आहे. या सर 2 शाळा या 2006 नंतर ही शाळा फक्त मुलांची झाली. तर अर्जुन म्हणतो मग ह्या शाळेत असणाऱ्या मुलींना कुठे ऍडमिशन मिळालं. तर ते म्हणतात पलीकडेच नवीनच शाळा सुरू झाली होती सावित्री विद्यालय आणि त्या शाळेत सगळ्या मुलींना ऍडमिशन देण्यात आलं. त्या शाळेमध्ये सगळ्यांना प्रवेश दिला गेला. तर अर्जुन आता नेटवर सर्च करणार तर ते सर म्हणतात नाही तुम्हाला ही शाळा इंटरनेटवर मिळणार नाही कारण नंतर 4 वर्षानंतर ती शाळा लगेचच बंद झाली. तर अर्जुन म्हणतो मग त्या शाळेतील मुलींना तुम्ही कुठे ऍडमिशन दिलं होतं. तर ते सर म्हणू लागतात त्या शाळेतील मुलींना बाजारपेठेमध्ये असणाऱ्या एका शाळेमध्ये शिक्षणासाठी प्रवेश देण्यात आला. तर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे मी या रजिस्टर मधील या नालाचा फोटो काढू शकतो का. तर ते सर म्हणतात हो काहीच हरकत नाही. आता अर्जुन त्याचा फोटो काढून घेतो आणि त्यानंतर सायली अर्जुन तिथून निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया किचनमध्ये काम करत असते परंतु तिच्या मनात मात्र सायली अर्जुनचाच विचार असतो. आता प्रिया कणकणीत मिळत असते आणि मनाशीच म्हणते मला सायली अर्जुन कुठे गेलेत हे शोधावंच लागेल आणि म्हणूनच आता प्रिया सायली अर्जुनच्या मागावर जायचं ठरवते. आता प्रिया किचनमध्ये शोधाशोध करत असते. तर आता विमलताई प्रियाला विचारतात तन्वीताई काय शोधताय. तर प्रिया म्हणू लागते मी जो संध्याकाळी मेनू ठरवलाय त्याचं सगळं साहित्य आहे की नाही हे शोधतीये. तर विमलताई म्हणतात मी शोधून देते ना. तर प्रिया म्हणते नाही नको मी शोधते असं म्हणत आता प्रिया एक डबा काढते आणि म्हणू हरभऱ्याची डाळ मला संध्याकाळी हरभऱ्याची डाळ लागणार आहे आता मला ती घेऊन यावी लागेल. तर आता विमलताई म्हणतात आत्ताच तर होळीला पुरणपोळ्या झाल्यात ना मग आता कोणी पुरणपोळ्या खाणार नाहीये. तर प्रिया म्हणते कशावरून मी पुरणपोळ्याच बनवणार आहे हरभऱ्याच्या डाळीचा वेगळा कुठला पदार्थ होत नाही का. तर विमलताई म्हणतात मग तुम्ही दुसरं काही बनवणार आहात ना वाटली डाळ वगैरे. तर प्रिया म्हणते की हो वाटली डाळच बनवायची आहे परंतु हरभऱ्याची डाळच नाहीये थांब मी घेऊनच येते. विमलताई म्हणतात मी जाते न्यायाला. तर प्रिया म्हणते कशाला अहो विमलताई तुम्ही किचनमध्ये लक्ष द्या मी आलेच असं म्हणत आता प्रिया विमलताईचं काही ऐकून न घेता मार्केटसाठी म्हणजेच सायली अर्जुनच्या मागावर निघालेली असते. आता प्रियाला कुठून सुरुवात करावी काहीच कळत नाही. प्रिया म्हणू लागे सायली अर्जुन मक्की कुठे गेली असतील मी तर त्यांचा पहिल्यापासून पाठलाग केला असता.
मला कळालं असतं, पण कदाचित ते सदा महिन्याच्या घरी गेले असतील, का तिला जाब विचारण्यासाठी, सत्य शोधण्यासाठी. आता मला सदा महिन्याला फोन करावा लागेल आणि म्हणूनच प्रिया सदा महिन्याला फोन करायला घेते. तर दुसरीकडे सायली, अर्जुन प्रेरणादायी विद्यालयातून बाहेर पडतात. तर सायली म्हणू लागते, इथे तर आपल्याला काहीच सापडलं नाही. अर्जुन म्हणतो की हो, इथे तर रेकॉर्डच नाहीये, त्यामुळे आपल्या हाती काहीच लागलं नाही. तर आता सायली म्हणते, इथून जवळ दुसरं कुठली विद्यालय आहे का, कुठली शाळा आहे का? तर अर्जुन म्हणतो की हो आहे, तिथे आपल्याला शोधावे लागेल. असं म्हणत सायली, अर्जुन तिथून निघालेले असतात. तर इकडे प्रिया म्हणते, झालं, ही सदा महिना काही फोन उचलत नाहीयेत. का उचलतील? काम झालंय ना, पैसे मिळाले आहेत. आता यांना थेट पुढच्या महिन्यातच माझी आठवण येईल. तोपर्यंत ही माणसं काही फोन उचलणार नाहीत. परंतु त्याचवेळी प्रियाच्या लक्षात येतं की कदाचित सायली, अर्जुन तर तिथे नसतील ना. सायली, अर्जुन समोर आहेत आणि म्हणूनच सदा महिना माझा फोन तर उचलत नसतील ना. त्यांनी माझा फोन उचलला नाही याचा अर्थ सायली, अर्जुन समोर असतील. आता गेल्यावेळी महिना म्हणाली होती की फक्त सायली आली होती. मग आता अर्जुनही गेला नसेल ना. जर सायली आणि अर्जुन एकत्रच तिथे गेले तर प्रेशर टाकतील आणि मग काही या दोघांची डाळ शिजणार नाही. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया मनाशीच म्हणते, काय करू आता? त्यांना तर थांबवायची गरजच नाहीये. त्यांना थोडे पैसे फेकले की पोपटासारखे बोलायला लागतील आणि सायली, अर्जुनने थोडे पैसे दिले तर हे सत्य सांगूनही मोकळे होतील. पण मी आता काय करू? नाही, आता विचार करून काहीच उपयोग नाही. मला घरी जाऊनच बघावं लागेल. असं म्हणत प्रिया आता सदा महिन्याच्या घरी जाण्यासाठी निघालेली असते. तर दुसरीकडे जेलमध्ये नागराज विचार करत म्हणतो, माझी बायको आधीपासूनच स्मार्ट होती. फक्त तिला घर, संसार आणि किचन ह्याच्याशिवाय काही दिसलंच नाही. म्हणजे स्वयंपाक करायचा आणि आपल्या नवऱ्याला वाढायचा एवढंच. ह्याच्या व्यतिरिक्त तिला काही दिसलंय का? आहे पहिल्यापासूनच अगदी इमोशनल आणि आत्तासुद्धा तशीच आहे. परंतु हिच्या याच स्वभावाचा मला फायदा करून घेता येईल का? म्हणजे तिच्या या इमोशनलपणाचा, तिच्या या भावनिक स्वभावाचा जर मला फायदा झाला तर मग मी इथून चाव्या फिरवू शकतो. म्हणजे सायली, अर्जुन बाहेर काय करत आहेत, कोणत्या गोष्टीचा शोध घेत आहेत, दादा काय करत आहे, या सगळ्या गोष्टी मला जर कळाल्या तर खरंच किती छान होईल. परंतु त्यासाठी तिला माझ्या बाजूने वळवून घ्यावं लागेल. तिला माझ्या बाजूने वळवण्यासाठी एवढंच पुरेसं आहे, थोडं इमोशनल होणं. थोडं जर इमोशनल झालो तर तिलाही माझ्यावर विश्वास बसेल. परंतु आता नाही. आता ती थोडी चिडली आहे. परंतु ती खरंच माझ्या बाजूने वळेल का? कारण सायली, अर्जुनने तिच्यात इतका बदल घडून आणलाय ना की आजकाल ती जास्त शॅम्पलेसारखी वागतीये. परंतु जर ती अशी वागत असेल तर मग ती माझी मदत करेल का? काय करू? तिच्यात जर बदल घडलेला असेल तर मग ती मला कशी मदत करेल? या सगळ्या गोष्टीचा नागराज विचार करत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली, अर्जुन आता एका विद्यालयातून बाहेर पडतात आणि आता दुसरीकडे जात असतात. इकडे प्रिया मात्र सदा मैनावतींच्या घरी निघालेली असते. सदा मैना काही फोन उचलत नसतात आणि म्हणून प्रियाची चिडचिड होत असते. परंतु त्याचवेळी प्रियाला समोर सायली, अर्जुन दिसतात. सायली, अर्जुनची गाडी दिसते. प्रिया म्हणू लागते, सायली, अर्जुन हे तर अजून इथेच आहेत, म्हणजे मला आता यांचा पाठलाग करता येईल. तर अर्जुन आता नेटवर पाहतो किसनराव विद्यालय कुठे आहे. तर त्यावेळी अर्जुनच्या लक्षात येतं की मार्केटच्या मागच्या गल्लीतच आहे आणि म्हणूनच सायली, अर्जुन त्या दिशेने जायला निघालेली असतात आणि प्रिया ठरवते की आता सायली, अर्जुनच्या मागावर जायचं. तर दुसरीकडे सायलीला फोन आलेला असतो. सायली म्हणते, हो का, बरं ठीक आहे. असं म्हणत सायली फोन ठेवते आणि अर्जुनला म्हणू लागते, प्रिया आपल्या मागावर आहे. अर्जुन म्हणतो, काय? तर सायली म्हणते की हो, ती आपला पाठलाग करत आहे. तर अर्जुन पाहतो तर खरंच प्रियाची गाडी सायली, अर्जुनच्या गाडीच्या मागेच असते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, तुला कसं कळालं? मागे काही कॅमेरा लावून ठेवलायस का? सायली म्हणते, नाही, घरी एक जिवंत कॅमेरा ठेवलाय ना, त्यातूनच सगळं काही कळालं. अर्जुन म्हणतो, म्हणजे? तर आता सायली घडलेला सर्व प्रकार अर्जुनला सांगू लागते. सायली अर्जुनला म्हणते, आपण ज्यावेळी बाहेर पडत होतो त्यावेळी मी किचनमध्ये विमलताईंशी बोलण्यासाठी गेले होते. त्याचवेळी मी त्यांना सांगितलं होतं, विमलताई, मी जर घराबाहेर पडले तर प्रियासुद्धा माझ्या मागावर येण्याचा प्रयत्न करेल. तिला तुम्ही गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा आणि जर ती मागावर आलीच, ती जर घराबाहेर पडलीच तर मला फोन करून कळवा. आणि शेवटी प्रिया घराबाहेर पडलीच आणि विमलताईंनी मला फोनही केलाच. तर अर्जुन म्हणतो, वा, म्हणजे सायली, हो, ही तर प्रियाच्या वरच ठरली आहे आणि आज सायली तुझं डोकं चाललंय, असं म्हणत आता अर्जुन सायलीचं कौतुक करतो. अर्जुन म्हणू लागतो, आता या प्रियाला आपल्याला वेगळाच रस्ता दाखवावा लागेल. म्हणजे ती जर आपल्या मागावर असेल तर आपण कुठे जाऊ शकत नाही. आता सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही एक काम करा, गाडी मार्केटच्याच रस्त्याने घ्या आणि आपण दोघंही मार्केटमध्येच उतरू आणि ती सुद्धा आपल्या मागावर येईल. मग तुम्ही तिथून गुपचूप निसटून जा आणि मी मग त्या प्रियाचं काय करायचं हे बघते. आता अर्जुन सायलीला म्हणतो, तू नक्की त्या प्रियाची कशी वाट लावणार आहेस मला कळेल
कळेल का? तर सायली अर्जुनला म्हणते, त्या क्षणाला जे सुचेल ते मी करेन, परंतु तिची आज वाट लावणार एवढं मात्र नक्की. तर अर्जुन सायलीला म्हणतो, ऑल द बेस्ट बायको. आता ठरल्याप्रमाणे सायली अर्जुन मार्केटमध्येच उतरतात. आता मात्र सायली अर्जुनच्या मागावर प्रियाही असते. सायली अर्जुन प्रियाची दिशाभूल करण्यासाठी हळूहळू पुढे चालत असतात, तर प्रिया त्यांच्या मागून चालत असते. आता सायली अर्जुन मुद्दामून मागे पाहतात, त्यावेळी मात्र प्रियाला लपावं लागतं आणि त्याचवेळी अर्जुन गायब होतो. आता सायलीसुद्धा कुठे दिसत नसते. प्रिया इकडे तिकडे शोधू लागते, परंतु त्याच वेळी सायली तिच्या समोर येते. आता मात्र प्रिया दचकते आणि म्हणते, सायली तू? तर सायली प्रियाकडे पाहून हसू लागते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, अस्मिता सचिनसाठी कॉफी घेऊन बेडरूममध्ये येते. आता सचिनला आवाज देऊ लागते, परंतु सचिन कुठेच नसतो. परंतु त्या ठिकाणी त्याचा मोबाईल असतो. अस्मिता पाहते तर मोबाईल स्विच ऑफ असतो. अस्मिता म्हणू लागते, मोबाईल तर स्विच ऑफ आहे, आणि म्हणूनच अस्मिता तर स्विच ऑन करते. आणि त्याच वेळी आता सचिनला एक फोन आलेला असतो. अस्मिता म्हणू लागते, हा कोणाचा फोन आहे, उचलू का? असा विचार करत अस्मिता तो फोन उचलते. तर समोरून आता कोण आहे हे न विचारताच समोरची व्यक्ती म्हणू लागते, काय रे दीक्षित, तुला काय वाटलं, तू कुठल्या बिळात रपून बसलास म्हणून मी तुला शोधणार नाहीये का? आणि तू कुठल्याही बिळात रपून राहिलास तरीसुद्धा मी तुला शोधणार, आणि आता तुला माझे पैसे द्यावेच लागतील. माझे पैसे बुडवून तू कुठेही जाऊ शकत नाही, त्यामुळे लवकरात लवकर माझे पैसे दे, नाहीतर मी तुझी मान कापेन. आता मात्र अस्मिता घाबरते आणि विचारते, कोण बोलतंय? तर त्याचवेळी सचिन त्या ठिकाणी येतो, मोबाईल काढून घेतो आणि फोन बंद करतो. अस्मिता म्हणू लागते, सचिन हा कोण आहे, तू कोणाचे पैसे बुडवलेस? सचिन म्हणतो, मी कोणाचेही पैसे बुडवले नाहीयेत अस्मिता, अगं हा रॉंग नंबर असेल, आणि हा जो नंबर आला होता तो माझ्या ओळखीचाही नाहीये. अस्मिता म्हणते, पण ती व्यक्ती तर दीक्षित म्हणत होती. तर आता सचिन खोटं बोलत म्हणतो, अगं दुसरी कोणीतरी दीक्षित असू शकतात, त्यांना ज्या दीक्षितला फोन करायचाय तर चुकून त्याने मला केला असावा. अस्मिता म्हणते, माझी शपथ? सचिन म्हणतो, हो तुझी शपथ. आता सचिन अस्मिताची खोटी शपथ मी घेतो. सुद्धा मार्केटमध्ये चाले होते, मला थोडी खरेदी करायची होती ना. सायली म्हणते, अगं खरेदी? अगं तू तर किचनमध्ये कामाला मदत करत होतीस ना. तर प्रिया म्हणते, हो मी कामाला मदतच करत होते, परंतु काय झालं, संध्याकाळी मी जो मेन्यू बनवणार आहे त्यासाठी हरभऱ्याची डाळ हवी होती. म्हटलं आता हरभऱ्याची डाळ हवीच आहे तर मार्केटला जावंच लागेल आणि इतरही खरेदी होईल. सायली म्हणते, बरं झालं तू आलीस. अगं मी सुद्धा महिन्याभराचं सामान घ्यायचा विचारच करत होते. चल आपण जाऊया आणि सामान भरूयात. प्रिया म्हणते, नाही नाही, अगं मला डाळ हवी आहे, ती इथे मिळेल ना? सायली म्हणते, अगं चल ग, तुला सुद्धा सवय होईल. असं म्हणत आता सायली तिला किराणा मालाच्या दुकानात घेऊन जाते आणि भल्या मोठ्या यादीनुसार ती भरपूर सामान घेऊ लागते. आता 2-3 पिशव्या भरल्या जातात. तर आता हे सगळं सामान बघून प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता प्रिया चांगलीच दमलेली असते, कारण सायरीने प्रियाची चांगलीच कामासाठी मदत करून घेतलेली असते. प्रियाला काय करावं काहीच कळत नसतं. सायली तर काही तिथून सुटका होऊ देणार नाही हे प्रियाला चांगलंच माहीत असतं. आता सायली यादीनुसार सगळं काही देते आणि आता बाजाराची यादी बनवली जाते. तर प्रिया सायलीला म्हणते, सायली ग, माझ्यासाठी कॉफी घेऊ का? सायली म्हणते, अगं घे ना, काहीच हरकत नाही. आता प्रियाने कॉफीचा मोठा डबा घेतलेला असतो. आता पैसे तर भरपूर झालेले असतात. सायली गुगल पे करण्याचा प्रयत्न करते, परंतु सायलीच्या मोबाईलमधून काही पैसे जात नसतात. सायली म्हणू लागते, काय झालंय, माझ्याकडून पेमेंट का होत नाहीये? मला असं वाटते की माझा नेट संपला असावं, नेटचा प्रॉब्लेम असेल. तर प्रिया तू एक काम करतेस का, हे पैसे तू भरशील का? प्रिया म्हणते, मी? तर सायली म्हणते, हो काही हरकत नाही, अगं सामान तर आपल्याच घरासाठी घेतलंय ना, मग तू भरलेस का आणि मी भरले काय, सारखेच ना? तर प्रिया म्हणते, हो. आता प्रियाला नाईलाजाने ते पेमेंट पेड करावं लागतं. प्रियाचे जास्तीचे पैसे गेलेले असतात. तर आता सायली म्हणते, चल निघूयात ना? तर प्रिया पर्स लावून बाहेर पडते. सायली म्हणते, अगं पिशव्या घे. असं म्हणत सायलीने एक छोटीशी पिशवी आपल्याकडे घेतलेली असते आणि प्रियाला मोठ्या गुण्या घ्यायला देते. आता एवढ्या मोठ्या पिशव्या घेऊन प्रियाला काही चालायला जमत नाही. सायली म्हणते, अगं चल, आपल्याला बाकीसुद्धा खरेदी करायची आहे. असं म्हणत सायली आता प्रियाला फळ मार्केटमध्ये घेऊन येते. सायली फळही खरेदी करते आणि त्याच पिशवीत टाकते. प्रियाला विचारते, चल झाली आहे खरेदी करून, आता जाऊयात ना आपण, चल निघूयात. गाडी कुठे लावलीयस? तर प्रिया म्हणते, गाडी ती तर खूप लांब आहे सायली, आपण एक काम करूया ना, आपण रिक्षानेच जाऊया. सायली म्हणते, अगं कशाला, गाडी आणली आहेस ना तू, मग चल आपण गाडीनेच जाऊया. आता प्रियाला त्या सगळ्या पिशव्या उचलाव्या लागतात. सायली म्हणते, अगं प्रिया चल पटापट, आपल्याला घरी जाऊन पण बाकीची कामं आहेत. प्रियाला चालतानाही नाकी नऊ आलेली असतात. एवढ्या जड पिशव्या घेऊन प्रियाला काही चालायला जमत नसतं, परंतु सायलीने प्रियाची चांगलीच फजिती केलेली असते. आता सायली प्रियासोबत असते, त्यामुळे प्रियाला तर कुठे जाता येत नाही. आता अर्जुन मात्र त्या किसन महाविद्यालयामध्ये सगळे डॉक्युमेंट शोधण्यासाठी गेलेला असतो.
आता तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने अर्जुन डॉक्युमेंट शोधत असतो, रजिस्टर तपासत असतो. अर्जुन ते कर्मचाऱ्यांना विचारतो, काही सापडलंय का? हे बघा, सावित्री विद्यालयातून इथे जी मुलं आली आहेत त्यांचंच मला रेकॉर्ड बघायचंय. असं म्हणत अर्जुन त्यांच्या मदतीने आता सगळं रजिस्टर चेक करायला घेतो. अर्जुनला ती कर्मचारी म्हणतात की तुम्ही लोखंडे आडनाव म्हणालात ना, मग हे बघा, लोखंडे आडनावांच्या 3 मुली आहेत. आता अर्जुन पाहतो तर मीना, टीना आणि रीना ही 3 नावं असतात. आता अर्जुन त्यांना म्हणतो, परंतु अजून 2 मुली होत्या ना, सोनाली आणि बबली, मग त्यांचा रेकॉर्ड कुठे? तर ते म्हणू लागतात, सर, मी सगळे जुने रेकॉर्ड चेक केलेत, पण त्या सगळ्यांमध्ये फक्त ही 3च नावं सापडलीत. अर्जुन म्हणतो, असं कसं होईल? बाकीच्या 3 बहिणी तर इथे आहेत, मग 2 बहिणी नक्की कुठल्या कुठल्या शाळेत शिकत असतील? तर दुसरे कर्मचारी अर्जुनला म्हणतात, मला सांगा, या 3 मुलींनंतरच्या 2 मुली लहान किंवा मोठ्या असतील ना? तर अर्जुन म्हणतो की हो, सोनाली मोठी होती आणि बबली खूपच लहान होती. तर ते कर्मचारी म्हणतात, म्हणजेच इथे आलेली मुलं ही 5वी ते 7वी पर्यंतची होती. पहिली, दुसरीची आणि बालवाडीची मुलं ही दुसऱ्या शाळेमध्ये पाठवण्यात आली. ती मुलं ही जानकीबाई पाटील ह्या विद्यालयात या शाळेमध्ये पाठवण्यात आली होती. आता अर्जुनला एका अजून शाळेचं नाव कळालेलं असतं. अर्जुन त्यांना म्हणतो, जानकीबाई पाटील म्हणजे हायवे जवळचं? तर ते म्हणतात की हो, तेच. तुम्ही तिथे जा, तुम्हाला तिथे नक्कीच त्यांचा रेकॉर्ड मिळेल. आता अर्जुनला महत्त्वाची माहिती मिळालेली असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली, अर्जुन जानकीबाई पाटील या विद्यालयात पोहोचलेले असतात. आता तिथे गेल्यानंतर सायली, अर्जुन ते रेकॉर्ड चेक करतात. त्यावेळी बबली सदाशिव लोखंडे हे सत्य त्यांना कळालेलं असतं. तर आता सायली म्हणू लागते, म्हणजेच ही प्रिया आहे? तर आता सायली, अर्जुन कॅफेमध्ये येतात. सायली आणि अर्जुन म्हणू लागतात की हो, आता आपल्याला सत्य कळालं आहे. तर सायली म्हणते, म्हणजेच नागराजने घातलेल्या कोड्याचं उत्तर हेच आहे. आपलं प्रिय घर एक व्यक्ती पोखरत आहे, ती म्हणजेच बबली प्रिया सदाशिव लोखंडे. तर आता अर्जुन म्हणू लागतो, प्रियाने या नाटकाची सुरुवात केली आहे आणि याचा शेवट आपण करायचा आहे. सायली म्हणू लागते, प्रियाचा पापाचा घडा आता भरला आहे. आता सायली, अर्जुन प्रियाला नक्की कोणती शिक्षा देतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.